अध्याय 6 भाग 4 अभंग क्रमांक 407 ते 662. श्री स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळातर्फे श्री अभंग ज्ञानेश्वरीच्या अभ्यासाचा आणि त्यायोगे स्वामींच्या सेवेचा आणि आपल्या भेटीचा अवसर पुन्हा मिळाला आणि त्याला आपण निमित्त झालात म्हणून मंडळासह आपल्याविषयीही कृतज्ञता व्यक्त करते. श्री स्वामींच्या अम्लान चरणकमली साष्टांग प्रणिपात करून आपल्या सर्वांच्या हृदयस्थ सद्गुरूंनाही मनोमन वंदन करते. या संधीचा लाभ घेऊन आपण श्रीमद भगवद्गीता आणि भावार्थ दीपिका अधिक चांगल्या रीतीने समजून घेण्यासाठी श्री अभंग ज्ञानेश्वरीच्या 6व्या अध्यायाच्या 407 ते 662 अभंगांचा विचार करूया. भगवद्गीतेचे 6व्या अध्यायाचे 11 ते 14 श्लोक ध्यानयोगाचे म्हणून प्रसिद्ध हे आपण बघितलं. या श्लोकांपैकी 11 ते 13 या श्लोकांचं श्री स्वामींनी केलेलं विवरण आपण मागच्या भागात बघितलं. आता ध्यानयोगाच्या श्लोकांच्या शेवटच्या 14व्या श्लोकापासून आपण या भागाची सुरुवात करू. भावार्थ दीपिकेच्या 6व्या अध्यायाच्या 13व्या श्लोकावरच्या 211 ते 213 या ओव्यांमधलं आणि अभंग ज्ञानेश्वरीच्याच याच अध्यायाच्या 14व्या श्लोकाच्या सुरुवातीच्या 407 ते 410 अभंगांमध्ये प्रवृत्ती निवृत्ती शमून मन शांत होतं हे वर्णन आलंय. नंतर भावार्थ दीपिकेतल्या 13व्या श्लोकावरच्या 214 ते 219 म्हणजे अभंग ज्ञानेश्वरीतल्या 14व्या श्लोकाच्या विवरणाचे 411 ते 421 अभंग आहेत. अपान वायूमुळे आतड्यामध्ये निर्माण झालेला गोंधळ त्यात सांगितलाय. भगवद्गीतेच्या 14व्या श्लोकाच्या विवरणाला भावार्थ दीपिकेच्या 14व्या श्लोकाच्या 220व्या ओवीपासून आणि अभंग ज्ञानेश्वरीच्या 14व्या श्लोकाच्या 422व्या अभंगापासून सुरुवात होते. त्यानंतर भावार्थ दीपिकेच्या 14व्या श्लोकाच्या 221व्या ओवीत म्हणजेच अभंग ज्ञानेश्वरीच्या 14व्या श्लोकाच्या 423व्या अभंगात एकीकडे अपान वायूचा शरीरामध्ये गोंधळ चालू असताना दुसरीकडे वज्रासनाची उष्णता कुंडलिनीला लागून तिच्या जागृतीची सुरुवात झाली हे सांगितलं. या विषयाचा विचार करताना काही ठिकाणी जाणीवपूर्वक श्री माऊलींच्या ओव्यांचे क्रमांकही दिलेत, कारण हा चोख अभ्यासाचा आणि अर्थातच केवळ श्री गुरूंच्या कृपेनेच अनुभवाला येणारा विषय. आपणही हृदयस्थ सद्गुरूंच्या कृपेने हे जाणून घ्यायचा प्रयत्न करू. एकीकडे अपान वायूचा गोंधळ खरं तर शरीरशुद्धीचं कार्य चालू असताना दुसरीकडे जीवाचं शिवाशी मिलन व्हावं म्हणून जगदंबा कुंडलिनी कार्यरत झाली. कुंडलिनी तिच्या रूपाने त्या शक्तीचं शिवाशी मिलन हे श्री माऊली आणि श्री स्वामींच्या अत्यंत जिव्हाळ्याचं, जीवाला त्याच्या स्वरूपाची ओळख करून देण्यासाठीच तर त्यांचा अवतार.
तुकाराम महाराजांनी म्हटल्याप्रमाणे याच कारणासाठी आलेली ही साक्षात भगवंतांची रूपडी. कार्य मात्र अतिशय जिकिरीचं, जीवाला शिवत्व बहाल करण्याचं. म्हणूनच योजना केली ती श्री माऊली आणि श्री स्वामींची. आईला कधी सांगावं लागतं का की बाळाला एवढाच घास दे म्हणून? हीच तर श्री माऊलींची आणि श्री स्वामींची जाणीव. आता आपल्याचसाठी केलेल्या या अमृतरसाचा यथामती यथाशक्ती आस्वाद घेऊ. 14व्या श्लोकावरच्या 410 ते 419 या अभंगांमध्ये एक ठिकाणी सप्तधातू स्थाने असा शब्द आलाय. ती स्थानं आपल्याला माहिती आहेत, फक्त एकदा स्मरण करून पुढे जाऊ. ती अशी की रस, रक्त, मेद, मज्जा, स्नायू, अस्थि आणि पुरुषाच्या ठिकाणी शुक्र आणि स्त्रीच्या ठिकाणी शोणित. अपानवायू ही 7ही धातुस्थानं ओलांडून जातो. त्या अपानवायूने आतड्यामध्ये केलेल्या खळबळीचं स्वामींनी असं वर्णन केलंय. मूळबंधे जो का कोंडला अपान, मुरडे तो जाण ऊर्ध्वगती. न सापडे वाट वळावया आत, म्हणून कोठ्यात संचरेतो. करोनिया नष्ट कफ आणि पित्त, ओलांडितो सप्तधातुस्थाने. अस्थिगत मज्जा काढितो बाहेर, फोडितो डोंगर मेदाचेही. स्वतःच्या शरीरात चाललेला हा सगळा गोंधळ बघून साधकाला भय वाटणं साहजिक आहे. म्हणून 420 ते 422 या 3 अभंगांमध्ये त्याला धीर दिला. त्यानंतर 423 ते 434 या अभंगांमध्ये कुंडलिनी जगदंबेचं फार छान काव्यात्म वर्णन केले. कुंडलिनीच्या वर्णनाची सुरुवातच तिला नागिणीचं पिलू म्हणून झाली. जाणीवेची गंभीरता माऊलींच्या आणि स्वामींच्या शब्दातून दिसते. ऐकताच किंवा वाचताच लक्षात येणारी एक गोष्ट म्हणजे कुंडलिनी हा स्त्रीलिंगी शब्द म्हणून नागिणीची असं स्त्रीलिंगी शब्दाची योजना केली. तिला नागिण म्हटल्याचं संयुक्तिक कारण सौ सुनंदा शाळीग्राम यांनी दिलंय. त्या आपल्या ज्ञानेश्वरीच्या अंतरंगात अध्याय 6 या पुस्तकात 156 क्रमांकाच्या पानावर म्हणतात की तिला नागिण म्हटलं कारण तिची वेगवान गती आणि सर्वत्र संचार करण्याची वृत्ती. शिवांना नागप्रिय तशीच ही शक्ती कुंडलिनीही प्रिय आहे. शिवप्रिया या अर्थाने 426व्या अभंगात तिला नागिण असं म्हटलं. तिला पिलू असं म्हटलं कारण ती कुंडलिनी आत्ताशी जागी होती. 6 चक्रांचा भेद करून जेव्हा ती सहस्रारामध्ये प्रवेश करेल तेव्हा तिचं पूर्ण रूप साधकाला दिसेल. कुंडलिनी सुरुवातीला असते मूलाधाराच्या ठिकाणी. मूलाधाराचा रंग लाल म्हणून कुंडलिनीच्या वर्णनात कुंकुम शब्द आला. शिवाय मूलाधाराचा संबंध वासनेशी, वासनेचा रंग लाल म्हणूनही कुंकुम शब्दाचा प्रयोग असावा. माणूस वासनेत गुंततो, त्यामुळे माणसाला
जसं स्वरूपाचं ज्ञान होत नाही, त्याप्रमाणे ती कुंडलिनी मूलाधाराच्या प्रभावाने निद्रिस्त स्वरूपाचं भान नसलेली म्हणून माखली असं म्हटलं. हा सर्व प्रकार ती अधोगामी असताना म्हणून अधोमुख असल्याचं वर्णन केलं. नागिणीचं पिलू कुंकुमे माखले, घालोनी वेटोळे झोपे जैसे, तैसी कुंडलिनी जणू ती नागिण अर्जुना हो न अधोमुख. कुंडलिनी म्हणजे शरीरातलं ऊर्जा केंद्र. तिचे 3.5 वेढे ओंकाराच्या 3.5 मात्रांची आठवण करून देतात. माणसाच्या दैनंदिन जगण्याच्या 3 अवस्था म्हणजे जाग्रत, स्वप्न आणि सुषुप्ती. आणि 4थी अर्धी मात्रा तुरिया, संपूर्ण जागृतीची. मूलाधाराच्या ठिकाणी असल्यामुळे वासनेत गुरफटून कुंडलिनी अधोमुख निद्रिस्त होते. पण वज्रासनाच्या चिमटीत अडकल्यावर ती एकदम जागी होते. तिचं जाग होण्याचं वर्णन करताना स्वामी म्हणतात की जणू काही नक्षत्र तुटून पडावं, सूर्याचं आसन मोडून जावं किंवा तेजोरूप बीजाला अंकुर फुटावा, त्याप्रमाणे ती कुंडलिनी जागी होऊन ऊर्ध्वगामी होते. होय कैसी पार्था सावधती आता, चिमटो न जाता वज्रासने, जैसे का नक्षत्र पडावे तुटोन, मोडावे आसन सूर्याचे की, किंवा तेजोरूप बीजासी साचार, फुटावा अंकुर जियापरी. अनेक दिवसांची उपाशी अशी ती कुंडलिनी जागी झाल्यावर नाभिकंदावर वरच्या दिशेला तोंड पसरून उभी राहून नागिणीप्रमाणे आपल्या मुखाच्या ज्वाळांनी शरीर शुद्धीसाठी त्याचं लचके तोडू लागली. नाकपुड्यांमधून 12 अंघोळं वाहणाऱ्या वाऱ्याला तिने पुन्हा आत ढकललं. त्यामुळे वरचा प्राणवायू खाली ढकलला गेला आणि खालचा अपान वायू वर आकुंचित होऊ लागला. दोन्ही वायूंच्या या भेटीमध्ये षटचक्रांचे नुसते पदर शिल्लक राहिले. कुंडलिनी अत्यंत क्षुब्ध झाल्याने त्या दोघांना म्हणाली की तुम्ही दोघे इथे कोण? चालते व्हा. शरीरातला सगळा जड म्हणजे पार्थिव भाग तिने खाऊन फस्त केलाच, पण पाण्याचाही अंश शरीरामध्ये ठेवला नाही. अशा रीतीने जल, पृथ्वी आणि जल ही 2 महाभूत खाऊन तृप्त झालेली कुंडलिनी मग सौम्यपणे सुषुम्नेजवळ गेली. त्यावेळी तृप्त झाल्यावर कुंडलिनीने जे शरीरातलं अशुद्ध द्रव्यरूप गरळ ओकलं, त्या विषरूप अमृताने प्राणवायू जगला. तो गरळरूप अग्नी तिच्या मुखावाटे बाहेर आला खरा, पण तो अंतर्बाह्य थंड करू लागला आणि त्याच वेळी सर्व अवयवांची गेलेली शक्ती साधकाला परत मिळाली. कुंडलिनीवर नागिणीचं रूपक केल्यामुळे अशा तऱ्हेची रचना झाली. प्रत्यक्षात कुंडलिनी जागृतीच्या वेळी असं गरळ विष शरीरातून बाहेर पडतं असं नोंदलेलं नाही. प्राण, अपान, व्यान, समान आणि उदान हे 5 मुख्य प्राण. तसंच नाग, कूर्म, कृकल, देवदत्त आणि धनंजय हे 5 उपप्राण असे मिळून 10 वायू म्हणजे प्राण
आपल्या शरीरात असतात. त्यापैकी प्राण नावाचा वायू वगळता बाकी सर्व वायूंचं वाहन थांबतं. प्राणवायूचं वाहन थांबलं तर माणसाचं आयुष्यच संपेल. म्हणून त्याखेरीज बाकीचे 9 वायू असं सांगितलं. वायूचं वाहन थांबल्यामुळे देहधर्म स्वभावतःच बंद होतात. इडा आणि पिंगला या दोन्ही नाड्यांचं मिलन होऊन लिंगाजवळ असलेल्या स्वाधिष्ठान चक्राच्या ठिकाणी असलेली ब्रह्मग्रंथी, नाभिस्थानाजवळची मणिपूर चक्राच्या ठिकाणी असलेली विष्णुग्रंथी आणि हृदयाजवळच्या अनाहत चक्राच्या ठिकाणी असलेली रुद्रग्रंथी या तिन्ही गाठी मोकळ्या होतात. सर्व शरीराची झाडाझडती झाल्यावर त्याच्यावर एक निराळीच कांती येते. बुद्धीचा आकार चैतन्यात नाहीसा होतो. नाकामध्ये असलेली गंध घेण्याची शक्ती कुंडलिनी बरोबर सुषुम्ना नाडीमध्ये शिरते. तेव्हा वरच्या बाजूला असलेलं चंद्रामृताचं तळ कलत होऊन कुंडलिनीच्या मुखात पडतं. तो रस सर्वांगावर पसरतो. शरीरावरचा शुष्क भुसा उडून गेल्यामुळे जणू काही ते शरीर म्हणजे मूर्तिमंत स्फटिक वाटतं. ते शरीर इतकं सुरेख दिसतं की जणू काही संध्याकाळच्या वेळी आकाशात झालेली रंगांची उधळण. कुंडलिनी प्राप्तीमुळे त्या योग्याच्या शरीराचं वर्णन करण्यात स्वामी अगदी रंगून गेले. स्वामींनी म्हटलं की याच्याकडे बघितल्यावर असं वाटतं की चैतन्य रस ओतलेली आणि केशराने भरलेली जणू शांतीच आहे. शांत शब्द आपण ऐकलेला असतो. शांत रसही आपल्याला माहीत असतो. पण त्या शांताचं अशा रीतीचं रूप स्वप्नात देखील आपल्या नजरेसमोर कधी आलं असेल असं वाटत नाही. कुंडलिनीच्या वर्णनात कुंकुम हा शब्द निद्रिस्त कुंडलिनीला नागिणीच्या पिलाची उपमा देऊन कुंकुमे माखली असा 425व्या अभंगात आणि ती पूर्ण जागी झाल्यावरही किंवा भरलेसे कुंकुमे कुंकुमेची असा 490व्या अभंगात असा 2 वेळा आलाय. पहिल्या ठिकाणी कुंकुम शब्दाचा अर्थ लाल रंगाचं कुंकू असाच आहे. दुसऱ्या ठिकाणी मात्र कुंकुम शब्दाचा अर्थ केशर असा आहे. त्यामुळे अर्थानुसार दोन्ही ठिकाणी थोडा फरक आहे हे लक्षात येईल. लाल रंग वासनेचा मानला जातो हे आपण बघितलं. पण केशर म्हटलं तर तो अर्थ नाही. केशर शांततेचं सूचन करतं. केशर लावल्यावर थंड शांत वाटतं हा आपला अनुभव. शब्दकोशात कुंकुम शब्दाचा अर्थ केशर असाही दिला आहे. श्री माऊली आणि श्री स्वामी कोणताही शब्द उपयोगात आणताना किती विचार करून योजतात हे बघण्यासारखं आहे. कुंकुम शब्दाचे हे 2 अर्थ लक्षात घेतले की माऊली आणि स्वामींनी एकाच शब्दातून ते कसे योग्य रीतीने प्रकट केलेत हेही लक्षात येईल. जागृतीपूर्वी निद्रिस्त वासनेत गुरफटलेली लाल रंगातून वासनेचं सूचन करणारी कुंडलिनीच जागृत झाल्यावर शांततेचा अनुभव देते हे देखील त्यातून सूचित होतं. इतका गंभीर विषय इतक्या काव्यात्म रीतीने मांडावा तो स्वामींनी. ते म्हणतात, ओतले ते जैसे चैतन्याच्या रसे
किंवा भरलेसे कुंकुमेची, ना तरी ऐसेची वाटते निभ्रांत, जणू मूर्तिमंत शांतीच ती. यानंतर कुंडलिनीच्या प्राप्तीमुळे साधकाच्या शरीरावर घडलेल्या अपूर्व परिणामांचं समग्र वर्णन येतं. पूर्वसुकृतामुळे ज्यांना श्री स्वामींचं प्रत्यक्ष दर्शन घडलं असे भाग्यवंत श्री स्वामींच्या त्या सुवर्ण कायेच्या दर्शनाच्या आठवणीने आजही रोमांचित होतात. स्वतः चराचर झाल्यामुळे ज्याला अगम्य न कळण्यासारखं काहीच नसतं. श्री स्वामींचाही तो स्वानुभव असल्यामुळे त्यांनी त्याचं वर्णन असं केलंय. देह तरी होय सुवर्णासारिखा, परी तो हलका वायुतुल्य. की जे देही अंश आप पृथ्वी येचे, नावही तयांचे नुरे तेथे. मग सागराच्या पैलाडही देखे, विचारतो ऐके स्वर्गातील. आणि मुंगीचेही जे का मनोगत, तेही समस्त ओळखेतो. होय वायुरूप वारूवरी स्वार, तेवी पाण्यावर चालू शके तरी पाण्याचा त्या स्पर्श पाऊला ते लेश मात्र नाही. प्रसंगानुसार तया लागी देख, लाभती अनेक सिद्धी ऐशा. अशा या सिद्धींचा उपयोग तर राहोच, पण त्याची साधी वाच्यताही स्वामींनी कधी केल्याचं ऐकिवात नाही. अशा प्रकारे कुंडलिनीने केलेल्या शरीरशुद्धीमुळे साधकाला मिळालेल्या जणू नवीन शरीराचं वर्णन स्वामींनी 471 पासून 520 पर्यंतच्या अभंगांमध्ये अगदी बारकाईने केले. नंतर असं म्हणून आत्तापर्यंत सांगितलेल्या विषयाचा जणू सांधा बदलून स्वामींनी असं म्हटलं की ती कुंडलिनी जगदंबा आता प्राणवायूचा हात धरून आकाशाची म्हणजे शरीरातल्या पोकळ्यांची पायरी करून सुषुम्नारूप जिन्याने हृदयात आली. तेव्हा ती अनाहताच्या शब्दाने बोलू लागली. आहत म्हणजे आघात. लौकिक व्यवहारात मुखातल्या आवश्यक त्या इंद्रियांवर वायूचा आघात करून कोणतंही अक्षर उच्चारलं जातं, म्हणून तो आहत आघात झालेला ध्वनी असतो. कुंडलिनी, तिची जागृती हा सगळा विषय व्यवहाराच्या पलीकडचा असल्यामुळे तिथे उच्चार होतो तो सुद्धा अनाहताच्या आधाराने. एरवी काही समजून घेणारं मन तिथे नसल्यामुळे हे समजून घेणंही अवघड. व्यवहारच नसेल तर शब्द कसे असं तुझ्या मनात येईल, असं म्हणून भगवंत अर्जुनाला म्हणाले की अरे तुला सांगायचं विसरूनच गेलो की वायू शरीरात असेपर्यंत निर्माण होणारा म्हणजे अनाहत ध्वनी. तेव्हा ब्रह्मरंध्राचं द्वार आपोआप उघडतं. ती कुंडलिनी बुद्धी आणि स्वतःच्या तेजाची शिदोरी त्या चैतन्याला अर्पण करते. त्यामुळे ती कुंडलिनी केवळ वायुरूप होते. स्वाभाविकच मनाचा निग्रह करणं, ध्यान करावंसं वाटणं हे तिथे घडत नाही. ही स्थिती म्हणजे महाभूतांची पक्की आटणी आहे. हा पिंडाने पिंडाचा ग्रास करायचा म्हणजे महाभूतांचा महाभूतांमध्ये लय करायचा,
हे नाथ संप्रदायाच्या अंतरंग खुणेचं रहस्य भावार्थ दीपिकेमध्ये कुंडलिनीचा प्रवास उलगडताना सूचकपणे दाखवून दिलं. भगवद्गीता सांगणारे भगवान श्रीकृष्ण श्री विष्णूंचा अवतार म्हणून शिवाची ती अंतरंग खूण इथे कृष्णांनी म्हणजे विष्णूंनी दाखवून दिली असं सांगून शिव आणि विष्णूचं मिलन मानणाऱ्या वारकरी संप्रदायाचं सूचनही माऊलींनी यातून केलं असावं. आटती उघड पंचमहाभूते ऐसी स्थिती तेथे होय देखा, पिंडेची करावा पिंडाचा तो लय, नाथ संप्रदाय ऐसा जोका. आदिनाथाची ती अंतरंग खुण दिली दाखवून नारायणे. हे करायला मी का धजावलो हे सांगताना माऊली म्हणतात की श्रोते जाणकार आहेत म्हणून गूढार्थाची गाठोडी मी उलगडून दाखवली. त्याचा अनुवाद करताना स्वामी म्हणतात, तया गूढार्थाची सोडोनी गाठोडी, झाडोनी या घडी यथार्थाची, उघडोनी तीच दाखविली येथे, ग्राहक हे श्रोते जाणोनिया. माऊलींनी जाणकार या अर्थाने ग्राहिक असा शब्द इथे योजला आणि श्री स्वामींनी ग्राहक असा. हे शब्द ऐकल्यावर ग्राहक म्हणजे घेणारा एवढाच अर्थ आपल्याला समजतो. मात्र ग्राहक या शब्दाचा जाणकार अर्थ आपल्याला माहीत नाही असं नाही, पण इतक्या बारकाईने त्याच्याकडे लक्ष दिलं जात नाही. आपल्या माहितीचा गुणग्राहक शब्द नाही का? या शब्दामध्ये सुद्धा ग्राहक आहेच. त्याचा शब्दशः अर्थ केला तर तो सुद्धा गुण घेणारा असाच होईल. आणि घेतो कोण? तर ज्याला त्या वस्तूची किंमत कळते तोच. या अर्थाने तो जाणकार असतो. तसंच इथे श्रोतेच ग्राहक म्हणजे योग्य अर्थ घेणारे या अर्थाने जाणकार आहेत. हे सुचवण्यासाठी श्री माऊलींनी ग्राहिक आणि स्वामींनी आजच्या काळात आपल्याला माहीत असलेला ग्राहक शब्द योजला. श्री स्वामींनी ग्राहिक शब्दाच्या स्पष्टीकरणात आपलं 14व्या श्लोकाचं विवरण पूर्ण केलं. यामुळे श्री माऊलींच्या 14व्या श्लोकावरच्या 293 ते 304 या ओव्यांचं विवरण श्री स्वामींच्या 6व्या अध्यायाच्या 15व्या श्लोकावरच्या या पुढच्या 565 ते 586 अभंगांमध्ये आलंय. वायू नेहमी आकाशात संचार करतो म्हणून त्याला खेचरा म्हटलं जातं. कुंडलिनी शक्तीने आपलं तेज चैतन्यालाच अर्पण केल्यामुळे त्या योग्याचं शरीर वायुरूप भासतं असं म्हणून त्याला खेचर म्हटलं. कारण ख म्हणजे आकाश. आकाशामध्ये या अर्थाने खे हे सप्तमीचं रूप वापरलं गेलं. खेचर हा समास आहे. त्यात पहिल्या पदाच्या विभक्तीचा लोप होत नसल्याने विभक्ती लोप न झालेला या अर्थाने त्याला अलुक समास म्हणतात. चर म्हणजे हिंडणारा म्हणून खेचर म्हणजे आकाशगामी, आकाशात हिंडणारा असा अर्थ होतो. एरवी शरीर पूर्वीसारखेच परिगमे साच वायूच येते, तयासी सुलभ आकाशी संचार म्हणून खेचर नाव देती.
यानंतर येतो तो महाभूतामध्ये महाभूताची आटणी होण्याचा नाथ संप्रदायाचा विशेष. त्याचं सुतोवाच माऊलींनी आणि स्वामींनी अगोदरच केलंय. इथे पृथ्वी, जल आणि तेज या 3 महाभूतांचीच आटणी होताना दिसते, कारण ही 3च महाभूत व्यक्त आहेत. वायू आणि आकाश ही दोन्ही अव्यक्त. आटणीचं वर्णन करताना स्वामींनी असं सांगितलं की जल पृथ्वीला आणि तेज जलाला जिरवून टाकते. एकटा उरलेला वायू देहाचा आकार धारण करतो, पण मस्तकातल्या आकाशाच्या पोकळीत म्हणजे मूर्ध्याकाशात तो पूर्णपणे लय पावतो. तिथे शक्तीचं कुंडलिनी नाव जाऊन तिला मारुत असं नाव मिळतं. शिवरूपात मिळून जाईपर्यंत तिचं शक्ती पण जात नाही. मात्र नद्या जशा शेवटी समुद्राला मिळाव्या, त्याप्रमाणे ओंकाराच्या अर्धमात्रेचीही सीमा ओलांडत ती कुंडलिनी मूर्ध्याकाशात प्रवेश करते. स्वामी वर्णन करतात, पृथ्वी आप तेज देहीच्या देही ऐशापरी पाही लुप्त होती. पृथ्वी लागी जळ टाकी विरवून, जळा जिरवून टाकी तेज. धनंजया तया तेजा लागी जाण, लोपवी पवन हृदयात. मग तो पवन एकला आपण, राहतो धरोन देहाकार. पुढे पार्था तोही मूर्धन्याकाशात, मिळवनिया जात संपूर्णत्वे. आता कुंडलिनी नाम हे लोपोनी, मारुत म्हणून ओळखीती. परी शिवरूपी जायना मिळवण, राहे शक्तीपण तोवरी ते. मग सर्व भावे नद्या जैशा रीती, मिळून या जाती सागराते. अर्धमात्रेचीही सीमा ओलांडीत, मूर्ध्याकाशात मिळे तैसी. अशा प्रकारे जालंधर बंधाच्या उल्लंघनापासून 6 चक्रांचा भेद करून कुंडलिनी शक्ती काकीमुख म्हणजे ब्रह्मरंध्रामध्ये स्थिरावते आणि सोहमभावाच्या आलिंगनाने शिवशक्ती सामरस्य घडून येतं. त्यावेळी मग महाभूतांची वार्ताही राहत नाही. ज्याचं इतकं सुरेख वर्णन श्री माऊलींनी आणि श्री स्वामींनी केलंय. ते म्हणतात की मेघामुळे वेगळं झालेलं पाणी पुन्हा नदी रूपाने समुद्राला जाऊन मिळतं, त्याप्रमाणे या पिंडाच्या मिशाने आलेला शिवच जणू शिवामध्ये प्रवेश करतो. मेघाच्या द्वारा सागरापासून पार्था झाले पाणी वेगळे जे, तेची नदी रूप घेऊन या जैसे, सागरी प्रवेशे पुनरपी. धनुर्धरा तैसा पिंडाच्या मिशे, शिवचे प्रवेशे शिवा माझी. कुंडलिनी जेव्हा शिवस्वरूप होते तेव्हा तिथे एकत्वाखेरीज अद्वैताशिवाय काय असणार. शिवाशी मिलन होण्यापूर्वी ज्या कुंडलिनीला मारुत वायू अशी संज्ञा मिळाली, तो वायू किंवा प्राणही परब्रह्मामध्ये म्हणजे आकाशात विलीन झाल्यामुळे आकाशाला स्वतंत्र अस्तित्व उरत नाही. कोणताही पदार्थ निर्माण होण्यासाठी आकाश, अवकाश किंवा पोकळीची आवश्यकता असते. वायू हा अव्यक्त आणि सर्वव्यापी आहे, त्यामुळे त्याची उत्पत्तीही अव्यक्त
आणि सर्वव्यापी आकाशातून होते. तो वायू आपल्या मुखाच्या पोकळीतही असतो. अशा वेळी विशिष्ट इंद्रियांच्या त्याच्यावरील आघाताने आकाशामध्ये असलेल्या वायूच्या साह्याने शब्द निर्माण होतो. त्यामुळे आकाशापासून शब्द होतो असं म्हटलं जातं. शब्द बापुडे केवळ वारा ही जुनी काव्यपंक्तीसुद्धा आपल्याला माहिती असेल. त्यातून शब्द आणि वाऱ्याचं नातं सूचित होतं. छांदोग्य उपनिषदामध्ये ब्रह्म म्हणजे आकाश असं म्हटलंय. त्यामुळे परब्रह्माच्या डोहामध्ये शब्दही विलीन झाला आणि निःशब्द स्थिती प्राप्त झाली. ब्रह्मप्राप्ती ती हीच. कानांनी ऐकता येईल किंवा शब्दांनी बोलता येईल, सांगता येईल अशी ती स्थितीच नाही. आणि शून्यालागी भेटावया जाणं एकला तो प्राण अवघडे. परी तो शून्य मिळवनिया जाता आली निःशब्दता शब्दालागी. म्हणून या कानी ऐकता येईल किंवा सापडेल बोला माझी. ब्रह्मस्थिती तैसी नव्हे ती साचार जाण हे त्रिवार सत्य बापा. तरीही साधकांना काहीतरी बोध व्हावा म्हणून माऊली आणि स्वामी अतिशय सुंदर उपमा देतात. ते ब्रह्म कसं आहे याचं वर्णन करताना ते सांगतात की परब्रह्म म्हणजे उन्मनी अवस्थेचं सौंदर्य आणि तुर्यावस्थेचं तारुण्य आहे. ब्रह्मप्राप्ती झाली की मन नाहीसं होतं. संकल्प विकल्प संपतात. कारण खरं तर मन म्हणजे दुसरं तिसरं काहीच नसून संकल्प आणि विकल्प आहेत. त्याचं लक्षणच असं आहे संकल्प विकल्पात्मकम मनः. तेच संपलं की कुठली मनाची घाळकुती आणि कुठली चंचलता ते सगळं नाहीसं होतं आणि एक प्रकारची अखंड स्थिरता प्राप्त होते. त्याला उन्मनी अवस्थेचं सौंदर्य म्हटलं. क्षणभर जरी मन शांत झालं तरी आपल्याला त्याची चुणूक मिळते. तुर्या म्हणजे दैनंदिन जगण्याच्या 3 अवस्थांच्या नंतर येणारी चौथी अवस्था. शांतम शिवम अद्वैतम चतुर्थमिती मन्यन्ते असं मांडुक्य उपनिषदाने तुर्यावस्थेचं वर्णन केलंय. तुर्य शब्दसुद्धा चतुर्थ, चतुर्य, चतुर्य आणि शेवटी तुर्य अशा रीतीने तयार झालाय. 3 अवस्था सांगून झाल्यावर ही चौथी या अर्थाने तो शब्द येतो. तारुण्यामध्ये शक्तिसंपन्नता असते. फरक इतका की लौकिक तारुण्यावस्थेत शारीर बळ अधिक, तर ब्रह्मप्राप्ती झाल्यानंतर आत्मिक शक्तिसंपन्नता येते. खरोखर असं सौंदर्य आणि असं तारुण्य असणारी व्यक्ती मनासमोर आली तरी तत्काळ सुख देऊन जाते. मग ज्याला ते प्रत्यक्ष मिळालंय त्याची अवस्था काय असेल? स्वामींनी पुढे म्हटलं की उन्मनी अवस्थेचं सौंदर्य आणि तुर्यावस्थेचं तारुण्यरूपी ब्रह्म म्हणजे दुसरं तिसरं काही नसून ते सगळ्या विश्वाचं मूळ आहे, महाभूतांचं बीज आहे. प्रत्यक्ष सूर्याला ज्याच्यापासून तेज मिळतं असं ते माझं या चतुर्भुज रूपात साकारलेलं स्वरूप आहे. अशा माझ्या योग्यतेला ते योगी योगाभ्यासाने प्राप्त होतात. उन्मनावस्थेचे सौंदर्य जे साचे, तेवी तुरीयेचे तारुण्य जे का अमर्याद अनादी चोखाळ
विश्वाचे जे मूळ परब्रह्म, महाभूताचेही पार्था जे का बीज, जेथोनिया तेज सूर्यातेही, ऐसे माझे निजस्वरूप सहज तेच चतुर्भुज अंकुरले. योगाभ्यासे शुद्ध हो नि ते भले, माझिया पावले योग्यतेसी. हे सगळं ऐकून अर्जुन म्हणाला की देवा, तुम्ही जे सांगितलं ते सगळं मला समजलं, पण तरीही हे ज्ञान मिळवायला मी योग्य आहे का, अशी मला शंका आहे. ते सांगताना अर्जुनाने मात्र देवा, क्षणभर चित्त देऊन ऐका बरं, असं म्हटलं. एखादा निस्सीम भक्त किंवा सखाच देवाशी अशा रीतीने बोलू शकतो नाही का. परी ऐके देवा विनंती ती येथ, देवोनिया चित्त क्षणभरी. आता तुवा जो हा सांगितला योग, तोचे आला चांग मना माझ्या. परी माझ्या ठाई योग्यतेची वाण, तरी अनुष्ठान घडे कैसे. हे ऐकताच भगवंतांनीही तू योग्य आहेस असं म्हणून शंकेचा लगेच निराश केला. क्षणैक विरक्त जाहला जो जेथ, तेवी नियमित देहधर्मी. ऐसा व्यवस्थित राहे व्यवहारी, तोच अधिकारी नोहे काय. लावो निहा कस करिता विचार, तुझही साचार योग्यताही. अर्जुनाची ऐसी फेडली आशंका, प्रसंगेच देखा योगेश्वरे. मग देव म्हणे, ऐसी ही व्यवस्था तुझ लागी पार्था सांगितली. सांडोनी नियम वागे जो यथेष्ट, अपात्र तो येथ स्वभावेची. गेल्या 2 भागांमध्ये आपण श्री सद्गुरूंच्या कृपेने कुंडलिनी जागृती या विषयांना स्पर्श केला. आता नियम सोडून वागतो त्याला हा योग साध्य नाही असं एका वाक्यात सांगून नंतर हा योग कोणाला साध्य आहे ते सांगायला भगवंतांनी सुरुवात केली. ते आपण पुढच्या भागात बघू.